नमस्कार मंडळी, मी जया शेतकरी. जया तुमचं स्वागत करते आपल्या शेतकरी ब्लॉगमध्ये. शेतकरी ब्लॉगमध्ये तुम्हाला शेताकडचं जीवन बघायला भेटणार आहे. आमची शेती कशी आहे, काय आहे हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. आमच्या शेताकडची व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जया शेतकरी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, अजूनही तुम्ही जया शेतकरीला जॉईन केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल मैत्रिणींनो, तर सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे. तर चला शेतामध्ये मी तुम्हाला शेतातल्या गमती जमती दाखवते. तर बघा, ही गवारीची झाडं आहे ती. तर ह्याच्या शेंगा मी भाजीसाठी नेते. हे आमचं डेलीचं रुटीन असतं. बघा किती छान. आणि ही आमची मुनिम्याव आहे बरं का, ती आमच्याबरोबरच येते. आम्ही शेतातच राहतो. बघा पलीकडे दिसतच असेल तुम्हाला, आम्ही शेतातच राहतो. तर चला तुम्हाला मी दाखवते शेतातलं वातावरण, शेतामध्ये कसं आहे शेत, आणि आपल्या आंब्याला आंबे लागलेले आहेत. तर बघू आपण आंब्याला पाड लागला आहे का, कारण आपले आंबे आता उतरवायला पाहिजेत, कारण पावसाचे दिवस जवळ आलेले आहेत. बघूया आपण. त्यासाठीच मी सकाळ सकाळ शेतात आली आहे. म्हणलं फेरफटका मारून पण होईल. आणि मी बघत होते, आंबे खूप छान आहेत. अरे बापरे, तेवढ्यात मला दिसले हे बघा, खरंच आपल्या आंब्याला पाड लागला आहे. आणि हे पाडाचे आंबे अप्रतिम चवीचे असतात. तुम्ही पण कधी शेतात असं पाड खाल्ला आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही काय करतो, शेतात पाड सापडला रे सापडला की तिथंच खायला सुरुवात करतो. आता तुम्ही म्हणताल आंबा धुतला नाही काय नाही, हे बघा ही शेतकऱ्याचं घरचं ही आंब्याची झाडं आहे ती. आणि काय होतं ना, ह्याला काय औषध बिवषध काय नसतं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट साल काढली आणि डायरेक्टच खायला सुरुवात केली. एवढा छान लागतंय ना पाड, शब्दात सांगू शकत नाही. कुणी कुणी पाड खाल्लाय, तुम्हाला आवडतं का पाड? आणि ज्यांनी खाल्ला नसेल ना, त्यांनी नक्की एकदा पाड बघून घ्यायचं. आता मी काय करते, ह्या झाडाला पाड आलाय, पण इकडच्या पुढं पण झाडं आहेत भरपूर सारी. ही सगळी आंब्याची झाडं आहे ती. तर त्याला पण पाड आलाय का आपण जाऊन बघूया. कारण काय होतंय ना, काही झाडांना येत नाही, काही झाडांना येतो. तर मग ज्या झाडाला पाड आलेला आहे त्याचेच आंबे फक्त उतरावायचे असतात, असं असतं. तर बघते मी पुढच्या पण झाडाला आलाय का. आणि आपण आज आंबेसुद्धा उतरवणार आहोत. मस्त असे आंबे उतरूया. आणि तुम्हाला पेरूची बाग तर दिसतच असेल, पण छोटी झाडं असल्यामुळं तुम्हाला हे दिसतात नाही. छोटी छोटी झाडं, ही पेरूची बाग आहे बघा, त्याच्यामध्येच गवार थोडीशी लावलेली आहे. तर बघा ही आंब्याची झाडं आहेत, त्याच्याखाली मी शोधते तर मला पाड सापडलेला आहे. इकडं सुद्धा तुम्हाला दाखवते, एक मिनिट. हे बघा, इथं सुद्धा मला पाड सापडलेला आहे. आणि तो सुद्धा पिवळा धमुक झालेला आहे. एवढी चव आमच्या आईतच ठेवते मी. आणि तुम्हाला मी पेरूची बाग दाखवते. आता काय करूया आपण, पेरूच्या बाग दाखवते आणि आपण ना आता आंबे तोडायला सुरुवात करू. कारण काय होतंय ना, आपण आंबे उतरवले ना तर बरं होईल. कारण पावसाच्या आधी जर आंबे उतरवले तर खाता पण येतील. एकदा का पाऊस चालू झाला ना, मग आंब्याला काही चव राहत नाही आणि आंबे पण खराब व्हायला सुरुवात होते. तर आंबे आपण आजच उतरून घेऊया, जास्त दिवस नकोच लावायला. डायरेक्टच आंब्याकडे जाऊया आणि सुरुवात केलेली आंबे उतरवायला. खूप जण आहे आम्ही, फक्त मी दाखवलेलं नाही कोणाला, कारण कॅमेरासमोर त्यांना यायचं नाही आहे. तर बघा हे असे आंबे उतरून ठेवलेले आहेत. काय करायचं, कात्री असते ना, कात्रीने कट करायचं, थोडंसं देठापाशी देठ ठेवायचा आणि कट करून घ्यायचे. तर काही जण आंब्याच्या झाडावर चढलेले आहेत. हे बघा ट्रॅक्टरवर सुद्धा आंब्याच्या पाठीत हे पाड सापडलेले आहेत बरं का. हे पिकलेले आंबे आहेत, हे पाड आहेत, ते साईडला काढून ठेवलेले आहेत. आणि कच्चे आंबे आहेत ना, ते जिथं ज्यांना ज्यांना तोडता येईल ना त्यांनी तिथं जाऊन ठेवलेले आहेत. झाडाखालीच कुठं कुठं ढीग घालून ठेवलेले आहेत बघा. भरपूर सारे जण आहेत. काही जण झाडावर चढलेले आहेत, तुम्हाला दिसतच असेल. आणि काही जण खालून वरनं चढलेल्या लोकांनी दिलेले आंबे काही जण खाली ठेवतात बघा. अशी आमची गावाकडची पद्धत आहे आंबे उतरवायची. तुम्हाला अशी पद्धत आवडते का, आणि तुमच्याकडे पण असे आंबे उतरवले जातात का मला कमेंट करून सांगा. आणि हे आम्ही ना आडी लावतो, आडीमध्ये आंबे पिकवतो. तर आडीमध्ये आंबे पिकवलेले आंब्याची चव अप्रतिम असते. आणि हे आमच्या गावाकडचे आंबे एक नंबर. बघा पाट्या भरभरू आंबे निघलेले आहेत. आणखीन खूप सारे ढीगसुद्धा इथं तुम्हाला दाखवते. जसे की पाट्यामध्ये आंबे आहेत ना, तसे इकडं पण ढीग आहेत भरपूर सारे. आणि आंब्याला सुद्धा आणखीन आंबे शिल्लक आहेत, तुम्हाला दाखवते बघा. जिथं जिथं काढतात तिथं तिथं ढीग ठेवतात, जिथं जिथं काढतात तिथं तिथं ढीग ठेवतात. मग सगळे एकत्र करायचे आणि मस्त आडी लावायची, अशी आमची सिस्टीम असते. तेवढ्यात मी बघितलं तर मला डायरेक्टच परत एक पाड सापडला बघा. किती छान पाड आहे बघा. तर हा पाडाचा आंबा खायची एक नंबर टेस्ट लागते. नक्कीच खाऊन बघा तुम्ही, तुम्हाला खूप आवडेल असा पाडाचा आंबा. आणि आपण हे आंबे सगळे मस्तपैकी उतरवलेले आहेत. एक नंबर झाडं आणि एक नंबर आंबे, आणि एवढे गोड आहेत ना,
खूप गोड आहेत आपल्या हे आंबे, लय चव भारी आहे आंब्याची. आणि बघा तुम्हाला मी दाखवते, असे सगळे आंबे जे आहेत ना ते आपण उतरून घेतो आहे झाडावरती आंबे. तुम्हाला आमच्या शेतातले व्हिडिओ कामाचे असतील किंवा आंब्याचे असतील आवडतात का, मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असताल शेतकरी जया ब्लॉगवर, अजून तुम्ही जयश्री ब्लॉगला जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर नक्कीच जॉईन करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. आणि गावाकडची पद्धत जी आहे सिंपल अशी, ती नक्कीच तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहेत. हे सगळे आंबे आपण घरात आणून ठेवतो आहे कारण आपल्याला ह्याची आडी लावायची आहे. आंबे पिकल्यावरती मी तुम्हाला दाखवणारच आहे. तोपर्यंत तुम्ही लाईक करून घ्या, नवीनच चाल तर सबस्क्राईब नक्कीच करायचे. आता ही आपण आडी कशी लावायची हे पण मी दाखवणार आहे आणि आंबे पिकल्यानंतरसुद्धा मी दाखवणार आहे. तर नवीन व्हिडिओसाठी आता आपला नवीन व्हिडिओ येणारच आहे 2 दिवसात. तर तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा आंबे किती मोठे मोठे आहेत, ते पूर्ण पुसून घ्यायचे आणि आडी लावून टाकायचे. धन्यवाद माझा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल आणि असाच सपोर्ट करत राहा जयश्री ब्लॉगला.